हॅलो मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण नवीन चॅप्टर स्टार्ट केलं, त्याचं नाव आसोलेशन. त्या आसोलेशन चॅप्टर मध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलं, सिंपल हार्मोनिक कशाला म्हणतात ते सुद्धा आपण पाहिलं, आणि पिरियडिक मोशन मीन्स व्हॉट, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मीन्स व्हॉट. त्यानंतर आपण एक एक्झाम्पल घेतलं स्ट्रिंगचं, त्यावरती कशा प्रकारचा रेस्टोरिंग फोर्स हा ऍक्ट होते तो सुद्धा आपण पाहिला. म्हणजे अशा पद्धतीने आपण ऑसोलेशन चॅप्टर मध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या. तसेच मागच्या पिरियड मध्ये एक महत्वाचं डेरिव्हेशन आपण पाहिलं, ते म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एक्सिलरेशन. जो पार्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो, अशा पार्टिकलचं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आपण डिस्कस केले. त्यानंतर त्याचं डिफरन्शियल इक्वेशन सुद्धा आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. ते डिफरन्शियल इक्वेशन आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी रेस्टोरिंग फोर्स घेतला होता पहिल्या पॉइंट मध्ये, F = -kx, where x be the displacement of the particle from the mean position and F be the restoring force acting on a particle at the extreme position which is directed towards the mean. हा रेस्टोरिंग फोर्स घेतला. रेस्टोरिंग फोर्स घेतल्याच्या नंतर आपण न्यूटनचा सेकंड लॉ अप्लाय केला, F = ma. अशा प्रकारे दोन फोर्सेस डिफाइन केले दोन पॉइंट मध्ये. ऍक्च्युली दोन्ही फोर्सेसच आहेत जो पार्टिकल एसएचएम करतो. दोन्ही फोर्सेस आपण इक्वल केले आणि ते इक्वल करून आपण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करून आपण डिफरन्शियल इक्वेशन कॅल्क्युलेट केलं. डिफरन्शियल इक्वेशन कॅल्क्युलेट करत असताना आपण ऍक्सेलरेशनला रिप्लेस केलं dv/dx, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. बट वेलोसिटी मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे a आपण रिप्लेस केलं d/dt इंटू dx/dt, म्हणजे d2x/dt² असं ऍक्सेलरेशन त्या इक्वेशन मध्ये रिप्लेस केलं आणि एक डिफरन्शियल इक्वेशन डिड्यूस केलं. ते डिफरन्शियल इक्वेशन आपण मागच्या पिरियड मध्ये डिड्यूस केलं, g2x/dt² प्लस ω²x = 0, where ओमेगा इज इक्वल टू अँगुलर फ्रिक्वेन्सी. ओमेगा काय म्हणतो तिथे? अँगुलर फ्रिक्वेन्सी. Having its value ω² = k/, scalar force constant, where it is also be defined as ω = √k/. अशा प्रकारचं हे डेरिव्हेशन मागच्या पिरियडला आपण डिड्यूस केलं. ω = This is a differential equation of a particle performing linear simple harmonic motion. d2x/dt² plus ω²x. या डिफरन्शियल इक्वेशनच्या आधारे आज आपल्याला नेक्स्ट पॉइंट पाहायचा आहे. जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करते, अशा पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशनचं एक्सप्रेशन आपल्याला. तीन डेरिव्हेशन आज आपल्याला पाहायचे. Expression for velocity, expression for displacement and acceleration. So new topic to derive velocity, displacement and acceleration of the particle performing simple harmonic motion. जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो, अशा पार्टिकलची वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशनचं डेरिव्हेशन. मग हे तिन्ही एक्सप्रेशन आपल्याला कंबाईन डिस्कस करू, बरोबर. सुरुवात आपण पहिल्या पॉइंट मध्ये करणार. वी नो दॅट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय d2x/dt² प्लस ω²x = 0. हा ω²x मी त्या साइडने पाठवलं तर तो मायनस होईल, बरोबर. म्हणजे काय राहील? d2x/dt² -ω²x. But we know that d2x/dt² acceleration. याला काय म्हणतो आपण? acceleration, because a = dv/dt = d/dt. What is v? dx/dt. बरोबर.
म्हणजे त्याला कसं लिहू शकतो d2x by dt. सो a इक्वल टू इथे आपण या इक्वेशन मध्ये d2x by dt square is replaced by a. So a is equals to minus omega square. This is the expression for acceleration of the particle performing simple harmonic motion. हे झालं पहिलं एक्सप्रेशन acceleration. Minus omega square x, where omega is the angular frequency and x is the displacement of the particle. बरोबर? This is the acceleration of the expression for acceleration in terms of displacement. हे लक्षात. अशा पद्धतीने हे पहिलं एक्सप्रेशन we can derive the acceleration. Now next, which is nothing but we can derive the velocity of the particle. काय डिस्कस करायचं आता? हे झालं पहिलं डेरिव्हेशन कोणतं? acceleration. व्हेलॉसिटीचं एक्सप्लेन करण्या अगोदर मी तुम्हाला असं सांगतो की ही एक मीन पोझिशन आहे पार्टिकलची. बरोबर? पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशन वरती गेला. पार्टिकल इकडे सुद्धा एक्स्ट्रीम पोझिशन. दिस इज कॉल्ड लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. दिस इज कॉल्ड मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन. ह्या पार्टिकल या हा ओ पॉइंट आहे, हा ए पॉइंट आहे, हा बी आहे. अलॉंग ए बी पार्टिकल एसएचएम परफॉर्म करत. पार्टिकल जर एक्स्ट्रीम पोझिशन वर गेला तर पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम होईल. याला मी डिस्प्लेसमेंट एक्स म्हणतो. ऍक्च्युअली याला ए म्हणू शकतो. हे जर ओरिजिन घेतलं तर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट होईल, हे निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट होईल. म्हणून हा एक्स एक तर प्लस ए डिस्प्लेसमेंट करेल किंवा मायनस ए डिस्प्लेसमेंट. प्लस ए किंवा मायनस ए. सो दिस इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम द मीन. पार्टिकल इकडे गेला प्लस ए डिस्प्लेसमेंट, इकडे गेला मायनस ए डिस्प्लेसमेंट. सो दिस इज अ डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. सो दीज आर द टू बाउंड्रीज. ह्या पार्टिकलच्या दोन बाउंड्रीज. हे मीन पोझिशन. पार्टिकल या अलॉंग द स्ट्रेट लाईन मोशन परफॉर्म करेल लाईक दॅट. जसं स्ट्रिंग आणि आपण मास अटॅच केलं होतं. इथे गेल्याच्या नंतर कोणता फोर्स ऍक्ट होतो? रेस्टोरिंग फोर्स. किती असते त्याची व्हॅल्यू? मायनस के एक्स. बरोबर? इथे रेस्टोरिंग फोर्स किती असतो? एफ इक्वल टू मायनस के एक्स. या रेस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन किती असते? टुवर्ड द मीन पोझिशन. त्या फोर्सची मॅग्निट्यूड कशाला प्रोपोर्शनल असते? डिस्प्लेसमेंट. हे आपण सगळं पाहिले. बरोबर? एक्स इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल हॅविंग इट्स व्हॅल्यू प्लस ए ऑर मायनस. that like that. So this is nothing but the particle of performing simple harmonic motion. अशा प्रकारचा सिंपल हार्मोनिक मोशनचा कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला एक नवीन गोष्ट अशी सुद्धा सांगतो की हा एक्स्ट्रीम पोझिशन वरती जेव्हा पार्टिकल जातो, सपोज पार्टिकल मीन पोझिशन पासून एसएचएम स्टार्ट केलं, सपोज जेव्हा तो स्टार्ट करतो तेव्हा त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी फार जास्त असते. म्हणजे खूप जास्त व्हेलॉसिटी घेऊन तो तिथून निघतो. बरोबर? मी जर म्हणलं की इथून त्यांना 10 मीटर पर सेकंद, सपोज 10 मीटर पर सेकंद एवढे व्हेलॉसिटी घेऊन तो निघाला, तर 10 चे 8 9 7 6 5 4 3 2 1 0. म्हणजे या पॉइंटवर व्हेलॉसिटी किती? त्याची 0. आणि तिथं तो फ्रॅक्शन ऑफ सेकंड थांबतो आणि मग त्यावरती रेस्टोरिंग फोर्स ऍक्ट होतो. मग तो त्याला निकडे घेऊन जातो मेन पोझिशन कडे. बरोबर? म्हणजे जेव्हा तो मीन पोझिशन पासून निघतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी जास्त असते आणि जेव्हा तो एक्स्ट्रीम पोझिशनला जातो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी 0 होते. म्हणजे इथे जेव्हा राहतो तेव्हा व्हेलॉसिटी किती? मॅक्झिमम. आणि इथे जेव्हा जातो तेव्हा व्हेलॉसिटी किती? त्याची 0. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इकडे मी जाईल तर व्हेलॉसिटी किती होईल? 0. इथे व्हेलॉसिटी किती होईल? मॅक्झिमम. सो दिस इज नथिंग बट व्हेलॉसिटी इज मॅक्झिमम ऍट द मीन पोझिशन अँड 0 ऍट द एक्स्ट्रीम. आता डिस्प्लेसमेंटचं बघा. जेव्हा पार्टिकल मीन पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतो तेव्हा त्याने डिस्प्लेसमेंट काहीच केलेलं नसते. पण जेव्हा तो एक्स्ट्रीम पोझिशनमध्ये जातो तेव्हा त्याने सगळ्यात जास्त डिस्प्लेसमेंट केलेलं असते, ते म्हणजे प्लस ए किंवा मायनस ए. म्हणून या ठिकाणी डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम. बरोबर? मॅक्झिमम म्हणजे किती? प्लस ए. बरोबर? इथं डिस्प्लेसमेंट किती? मॅक्झिमम म्हणजे किती? मायनस ए. आणि इथे किती डिस्प्लेसमेंट? 0. म्हणजे मीन पोझिशन वरती डिस्प्लेसमेंट किती? मिनिमम म्हणजे 0. व्हेलॉसिटी किती? मॅक्झिमम. डिस्प्लेसमेंट किती? 0 मिनिमम. दोन्ही एक्स्ट्रीम पोझिशन वरती व्हेलॉसिटी किती? 0 आणि डिस्प्लेसमेंट किती? मॅक्झिमम. म्हणजे दोन एक्स्ट्रीम पोझिशन वरती डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम, व्हेलॉसिटी 0. मीन पोझिशन वरती डिस्प्लेसमेंट 0, व्हेलॉसिटी मॅक्झिमम. बरोबर? सो दीज आर द बाउंड्री कंडिशन्स. अशा प्रकारे. तर याचा टॉपिकचं या पॉइंटचं आपल्याला काम आता
व्हेलॉसिटीच्या एक्सप्रेशन मध्ये पडते, म्हणून मी तुम्हाला अगोदर एक्सप्लेन करून सांगितलं. बरोबर, लक्षात ठेवा. जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो त्यावरती एक महत्वाचा फोर्स ऍक्ट होतो, तो म्हणजे रेस्टोरिंग फोर्स. तो असतो एक्स्ट्रीम पोझिशनवर, दॅट कॅन बी डायरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशन and whose magnitude is directly proportional to the displacement of the particle. दुसऱ्या पॉइंट मध्ये मी असं म्हणलं की जेव्हा पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन वरती जातो तेव्हा एक्स्ट्रीम पोझिशन वर गेल्याच्या नंतर त्या एक्स्ट्रीम पॉइंट वरती व्हेलॉसिटी ही 0 असते, मीन पोझिशन वरती व्हेलॉसिटी ही मॅक्सिमम असते. त्याच्या अपोजिट व्हेलॉसिटी ही मीन पोझिशन वर 0 असते आणि एक्स्ट्रीम पोझिशन वर मॅक्सिमम असते, जसे की प्लस आहे किंवा मायनस. व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटचा कन्सेप्ट कायमस्वरूपी डोक्यात ठेवा ॲट मीन पोझिशन अँड ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. नाउ यू हॅव डिस्कस द एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. नाउ यू हॅव डिस्कस द एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी. Now we know that the differential equation of the particle performing simple harmonic motion d2x by dt square plus omega square x equal to 0. d2x by dt square is equals to minus omega square x. But a is equals to dv by dt, which is nothing but d by dt into dx by dt, म्हणजे d2x by dt square. म्हणजे या d2x by dt square ला मी dv by dt ने रिप्लेस करू शकतो. Replace d2x by dt square by dv by dt because this is the acceleration of the particle. So this is replaced by, means this can be written like that, dv by dt is equals to minus omega square x. Right? So transfer this dt here. dt में क्या साइड में ट्रांसफर काय dv by dv is equals to minus omega square x into dt. म्हणजे काय केलं मी की याला मी dv by dt ने रिप्लेस केलं. बरोबर, रिप्लेस करायच्या आधी वन्स अगेन dv by dt ने मी याला रिप्लेस करू शकतो. मी याला dv by dt ने रिप्लेस केलं. dv by dt is step, d2x by dt square is replaced by dv by dt here. dv by dt is equals to minus omega square x. याचा एक नवीन स्टेप आहे, लक्षात ठेवा. dv by dt ला मी असं लिहू शकतो dv by dx into dx by dt. लक्षात घ्या, dx जर मी कॅन्सल केलं ही स्टेप, म्हणजे here you have to multiply by dx and divide by dx. multiply by dx and divide by एक नवीन स्टेप नोट करा. इथे मी dx काय केलं, ऍडजस्ट केलं, मल्टिप्लाय बाय dx अँड डिवाइडेड बाय इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर x. बरोबर. सो dx by dt is called as v velocity. Here it is replaced by v. So what is the value? dv by dx is into v is equals to minus omega square x. इथे लिखो काय आहे, dv by dx into v is equals to minus. For finding the value of c we can apply the boundary condition. कोणती कंडिशन वापरायची आपल्याला, बाउंड्री कंडिशन. बाउंड्री कंडिशन काय, सबस्टिट्यूट v इक्वल टू 0 x इक्वल टू प्लस मायनस. ठेवा v ची व्हॅल्यू 0 means 0 is equals to minus omega square x is replaced by plus minus a म्हणजे a square divided by 2 equal to किती c. मायनस इकडे या प्लस होईल, c ची व्हॅल्यू किती झाली. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ c सांगा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ c? c is equals to omega square a square by 2. This is the value of c. कशाची व्हॅल्यू झाली, किती आली c ची व्हॅल्यू, ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर बाय. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन इन दिस इक्वेशन. या इक्वेशन मध्ये ठेवायची. या इक्वेशन मध्ये ठेवल्याच्या नंतर काय,
What is the value of C? Constant of how to find the value of constant of integration by applying the boundary condition. What is boundary condition? V equal to 0, x equal to plus minus a. Extreme position वरती boundary condition apply करा. Constant of integration ची value काढण्यासाठी. तर ती किती आली? C is equals to किती आली? C is equals to omega square a square by 2. Substitute in this equation. A equation. What is A equation? V square by 2 is equals to minus omega square x square by 2. What is C? Plus omega square a square by 2. सगळ्या इक्वेशन मध्ये डिवाइड बाय 2 आहे. मल्टिप्लाय थ्रू बाय 2 तर 2 कॅन्सल होईल. V square is equals to प्लस टर्म मी अगोदर लिहितो. ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. इथून काय कॉमन मिळतं? ओमेगा स्क्वेअर. V square is equals to omega square कॉमन निघाला a square minus x बरोबर. आणि याचा स्क्वेअर रूट जर घेतला तर v is equals to omega square चा ओमेगा होईल आणि ही टर्म अंडर रूट मध्ये जाईल. So this is the expression for velocity of the particle performing simple harmonic motion. जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो अशा पार्टिकलची ही लिनियर वेलोसिटीचं एक्सप्रेशन आहे. आणि याच्यामध्ये दोन व्हॅल्यू येतात, एक प्लस आणि एक मायनस. जर पार्टिकल पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट करत असेल तर प्लस व्हॅल्यू इकडे जर जात असेल तर प्लस व्हॅल्यू, इकडे जर जात असेल तर मायनस व्हॅल्यू. म्हणजे प्लस बरोबर आहे. म्हणजे या साइडला जर गेला तर वेलोसिटी किती राहील? ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि इकडे जर पार्टिकल जात असेल तर व्ही किती? मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दोन्ही कंबाईन केलं म्हणून प्लस मायनस निघालं. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द लिनियर वेलोसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. Once again we repeat all this thing. We can derive the expression for velocity of the particle performing simple harmonic motion. बरोबर. Velocity of the particle performing simple harmonic motion. त्याच्यामध्ये first of all we can discuss the differential equation of the particle performing simple harmonic motion. Here we can replace a by dv by dt, and here we can address dv by dt. dv by dt is equals to minus omega square x. Here dv by dt is replaced by dv by dx into dx by dt. dx cancel झालं तर पहिली स्टेप येते म्हणून इथं here multiply and divide by dx. इथं here replace dx by dt is v. v dv is equals to minus omega square x dx. Here we can integrating both sides. We can write like this: v square by 2 minus. Here we can solve the integration. And we get the integrating constant. For finding the value of integrating constant, substitute by applying the boundary condition v equal to 0, x equal to plus minus a. And याच्यामध्ये